राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या मागणीसाठी आज जोरदार निदर्शनं करत सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। वाढती महागाई, वाढलेले खदघर खर्च आणि आर्थिक ताण यामुळे सध्याच्या वेतनात कुटुंब चालवणं कठीण झाल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। आंदोलनात चालक, वाहक तसंच प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आम्हाला न्याय्य वेतन द्या, एसटी वाचवा, कर्मचाऱ्यांना जगू द्या अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी आपला रोष व्यक्त केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। 6500 च्या हप्त्याचा फरक तातडीने एसटी कामगार संघटनेचा एसटी कामगार संघटनेचा आमदार मित्रांनो, आपण या ठिकाणी आपला जो तीव्र असंतोष आहे तो या घोषणेच्या आणि एकत्रित केल्याच्याद्वारे वाशिम पुसद मार्गावर शेगाव उमरखेड एसटी बसला सापळी फाट्याजवळ मोठा अपघात झाला। अचानक एक दुचाकी बस समोर आल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्याखाली उलटली। या अपघातात बसमधील 37 प्रवाशांपैकी काही प्रवासी जखमी झालेत, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी चालकानं जोरात ब्रेक दाबून बस वळवली, मात्र नियंत्रण सुटल्यानं बस उलटली। अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला। प्रवाशांच्या आरडाओरडीनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत बचाव कार्य सुरू केले। स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य करत जखमींना बाहेर काढलं। पोलीस आणि एसटी प्रशासनानं घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं। अपघाताचा पुढील तपास सुरू आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। श्री संत बिरबलनाथ महाराज यात्रा महोत्सवानिमित्त मंगळूरनाथ इथं आयोजित भव्य कुस्ती दंगल मोठ्या जल्लोषात पार पडले। राज्यासह परराज्यातील नामवंत पैलवानांनी सहभाग घेतल्यानं स्पर्धेला विशेष रंगत आली। नेपाळचे पैलवान देवा थापा यांची दमदार खेळी प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरले, तर कोल्हापूर तालीम गाठणारे आणि वारा जहागीरचे रहिवासी विजय शिंदे यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला। विजेत्याला 71 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात आलं। आमदार श्यामभाऊ खोडे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पार पडला। रोमांचक लढतीमुळे यात्रा महोत्सवाला विशेष रंगत आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। हरियाणा बस वो 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 बस देकर बस। अरे बाप रे, तिरोडा नगर परिषदेत कार्यरत IAS अधिकारी साई किरण नंदाल यांच्या नेतृत्वाखाली शहरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईत फुटपाथवरील अनेक दुकानं हटवण्यात आलेत। दरम्यान कारवाईमुळे उपजीविकेवर परिणाम झाल्याचं सांगत काही फेरीवाल्यांनी प्रशासनाकडे पर्यायी व्यवस्थेची मागणी केली। आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून आहे असं त्यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं। तसंच शहरातील सर्वच अतिक्रमणांवर समान कारवाई व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। प्रशासनाकडून पुढील निर्णयाकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026च्या वेतनात वाढीव वेतनाच्या थकबाकीचा हप्ता न मिळाल्यानं तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते। 2020 ते 2024 या कालावधीतील सुमारे 6500 वाढीव वेतनाची थकबाकी 48 हप्त्यात देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र यावेळी हप्ता जमा न झाल्यानं संताप वाढलाय। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन मंत्र्यांशी संपर्क साधला असता सुमारे 120 कोटींची फाईल मंत्रिमंडळासमोर सादर असल्याचं आणि लवकरच वितरण होईल असं आश्वासन मिळाल्याची माहिती देण्यात आली। दरम्यान 12 फेब्रुवारी रोजी म्हणजेच आज छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयासमोर महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे निदर्शनं करण्यात आली। तसंच भारतीय ट्रेड युनियन केंद्र C2 यांच्या राष्ट्रीय संपाला संघटनेनं पाठिंबा दर्शवलाय। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी। विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर तर काय मागण्या आहेत तुमच्या? एसटी कामगार हा म्हणजे अनेक वर्षापासून वेतनासाठी संघर्ष करतोय आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी जे काही 2020 आणि 24च्या बाबतीत आम्हाला फरकाची रक्कम 48 हप्त्यामध्ये अदा करण्याचं वचन दिले आहे आणि त्यासंबंधी आर्थिक तरतूदसुद्धा त्या ठिकाणी करून ठेवली होती।
मात्र या गेल्या 2 महिन्यापासून जे सुरुवात झालेले हप्ते या वेळी अचानकपणे थांबवण्यात आले. त्यामुळे एस टी कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहे. या ठिकाणी संघटनेच्या वतीने केंद्रीय पातळीवर पत्रव्यवहार केलेला असून माननीय व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष यांनी त्याबाबत परत 120 कोटीची फाईल त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये पाठवली आहे. माननीय मुख्यमंत्री तसेच परिवहन मंत्री यांनी देखील शब्द दिलेला आहे की मंत्रिमंडळामध्ये जी कॅबिनेट बैठक होईल त्यात ती 120 कोटीची फाईल मंजूर करून मंगळवार ते बुधवारपर्यंत आपला तो एस टी कर्मचाऱ्यांना तो हप्ता दिला जाईल. मात्र सातत्याने वेतनासाठी ते आणि या हप्त्यासाठी सुद्धा एस टी कामगारांना संघर्ष करावा लागतो. ही फार मोठी दुर्दैवी बाब आहे. जर तुमच्या मागण्या आता ह्या पूर्ण नाही झाल्या तर पुढचं पाऊल काय राहील तुमचं? त्या दृष्टीनं आमच्या केंद्रीय पातळीवर संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी पाठपुरावा करत आहे. मात्र तरीसुद्धा त्या ठिकाणी जर दखल नाही घेतली तर या पुढील कालावधीमुळे तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. संघटनेच्या वतीने आज पूर्ण महाराष्ट्रभर 12 तारखेला निदर्शनं करण्याचं ठरवलं आहे. कारण शासन आणि प्रशासन, एस टी प्रशासन एस टी कर्मचाऱ्यांकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यांचं अजिबात लक्ष नाही. खरं म्हणलं तर ही पूर्णतः जबाबदारी प्रशासनाची आहे. प्रशासन आमचं पालकत्व हे प्रशासनाकडे आहे. सरकार तर पैसे देतच. एकनाथ शिंदे साहेबांनी 2024च्या कराराचे पैसे जे आम्हाला मान्य केले ते 48 हप्त्यामध्ये देण्याचे कबूल केले. पहिले 3 हप्ते दिले, त्याच्यानंतर मात्र हप्ते बंद केले. याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे. कारण निधीचं कारण हा काही संघटनेचा विषय नाही, कर्मचाऱ्यांचा काही दोष नाही. प्रवासी रोज येतात जातात, उत्पन्न चालू आहे. इतर बाबीवर मात्र प्रशासन मोठ्या प्रमाणावर खर्च करतो. सिव्हिलचे कामं असो, पर्चेसिंग असो, भांडार खरेदी असो, याच्यावर मोठ्या प्रमाणावर खर्चही करतो. भ्रष्टाचारही होत असेल त्याच्यामध्ये, याची शक्यता नाकारता येत नाही. असं असताना कर्मचाऱ्यांचे पैसे दिले जात नाही, हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. कर्मचारी 1 लाख कर्मचारी महाराष्ट्राचा होरपळला जातो आहे. त्याच्यामध्ये जो हप्ता शिंदे साहेबांनी दिला तो द्यायला पाहिजे होता, तो दिला नाही. तसेच 20 ते 24मध्ये जे लोक सेवानिवृत्त झाले त्यांचं सगळं अंतिम देयके दिलेले असताना त्या कालावधीची PFची थकबाकी देखील बेकायदेशीररित्या प्रशासनाने कापून ठेवलेली आहे. वास्तविक आता निवृत्त झालेले की महाराष्ट्रामध्ये कर्मचारी 10,000 कर्मचारी त्यांचे कापण्याचा काहीच अधिकार नव्हता, कारण ते PFचे सभासद नव्हते. हे पहिल्यांदाच इतिहासामध्ये पाहिलेलं आहे की सेवानिवृत्तचे देखील पैसे बेकायदेशीररित्या कापलेले आणि ते आतापर्यंत देण्यात आलेले नाही आहे. याच्यासाठी पूर्ण प्रशासन जबाबदारी, प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे. जसं पुढील कालावधीमध्ये मान्यताप्राप्त संघटनेतर्फे संपासारखं मोठं आंदोलन करण्यात येईल. कोषाध्यक्ष औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. मी राजेंद्र बोटे, छत्रपती विभागीय कार्याध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर. सर, आज निदर्शने हे आता जसं आमच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलं की 20-24 या कालावधीच्या थकबाकीची रक्कम, त्याचा हप्ता आम्हाला 48 हप्त्यामध्ये देण्यासाठी आम्हाला प्रशासनाने ठरवून दिलेलं होतं. आणि मागील 2 हप्ते आम्हाला प्रशासनाने वेतनासोबत दिलेला आहे. मात्र ह्या जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला तो हप्ता दिलेला नाही. आणि त्याचं त्यांनी सबळ कारण असं सांगितलं की तो निधी अजूनपर्यंत प्राप्त झालेला नाही. जसं आता आमच्या नेत्याने सांगितलं की उत्पन्न वाढलेलं आहे. उत्पन्न वाढलेलं असताना कर्मचाऱ्याचा कुठलाही दोष नसताना त्यांना हप्त्यापासून वंचित ठेवणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि त्यासाठी आमच्या केंद्रीय नेतृत्वाने वारंवार प्रशासनाला तसेच सरकारच्या दरबारी ते निदर्शनाबाबत आम्ही कळवलेलं आहे की आम्हाला 11 तारखेपर्यंत जो हप्ता आहे तो आम्हाला वेतनासोबत दिला पाहिजे. अन्यथा आम्ही 12 तारखेपासून राज्यभर आम्ही विभागीय कार्यालयावर 11 तारीख कोणती? 11 ही फेब्रुवारी कालची तारीख. ठीक आहे. प्रशासनाने तुम्हाला असं काही ठोस आश्वासन दिलं आहे का? नाही, किमान कसं आहे माहिती आहे का, एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची अनेक वेळेस दुरावस्था निर्माण झालेली आहे. अनेक वेळेस आश्वासनं आम्हाला मिळाली जातात, मात्र ते पूर्ण होत नाही. आता जसं की आपण 16-20च्या कराराची आपण बघितलं तर 16-20चा करारसुद्धा आमचा अजूनपर्यंत त्याच्या थकबाकीची रक्कम बाकी आहे. मध्यंतरी आपले राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी 20-24च्या कराराची थकबाकीबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन आम्हाला कर्मचाऱ्यांना ती 48 हप्त्यामध्ये देण्याचं त्यांनी मान्य केलं होतं. ती सुरुवातसुद्धा झालेली असताना पुन्हा एकदा आम्हाला निदर्शने करण्यासाठी किंवा संप करण्यासाठी आम्हाला आवर्जून या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी आम्हाला घाट घालत आहे. त्यासाठी मी विनंती करेन पुन्हा सरकारलासुद्धा आणि प्रशासनालासुद्धा की कामगारांची दुरावस्था करू नये आणि यामध्ये आम्हाला प्रत्येक वेळेस आम्हाला पुन्हा एकदा निदर्शने करावे किंवा संप करावी आमची इच्छा नसताना आम्हाला करण्यास भाग पडू नये. आज जो भारतभर आंदोलन आहे सिटीचं, जे राज्यव्यापी बंद आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे त्यांच्या याच्याबद्दल?
आमच्या केंद्रीय नेतृत्वाने सध्याच्या जे राज्यभर जे भारतभर जे आपले आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये कामगार जात ज्या अटी टाकलेल्या आहेत त्याच्यासाठी आम्ही कामगार क्षेत्रातले एक संघटना म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. भारतीय ट्रेड युनियन केंद्र त्यांच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन आणि निदर्शनं करण्यात आली. केंद्र सरकारच्या नव्या श्रमसंहिताचा निषेध करत त्या कामगार विरोधी असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. कंत्राटी पद्धत बंद करावी, समान कामासाठी समान वेतन द्यावं, तसंच कंत्राटी आणि योजना कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवा आणि सामाजिक सुरक्षा लाभ द्यावेत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करण्यात आली. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी. आम्ही आहोत, पण याही पुढे जेव्हा केव्हा समग्र कामगार कर्मचारी चळवळीला रस्त्यावर यावं लागेल, संप करावे लागतील, तेव्हा बँक कर्मचारी खांद्याला खांदा लावून तुमच्या बरोबर राहतील, तुमच्या पुढे राहतील हे आश्वासन देतो. आणि आजचा हा 12 फेब्रुवारीचा भारत बंद, कामगार कर्मचाऱ्यांनी केलेला बंद यशस्वी झालेला आहे. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करतो. 12 फेब्रुवारी भारत बंद, 12 फेब्रुवारी भारत बंद, भारत बंद. कामगार कर्मचारी एकजुटीचा, कामगार कर्मचारी एकजुटीचा, कामगार कर्मचारी एकजुटीचा. धन्यवाद. येवला तालुक्यातील देवीचे कोटमगाव येथील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाच्या नळ्यांमध्ये अडकलेल्या काळवीट आणि हरिणाची यशस्वी सुटका केली. गणेश, दीपक, गोकुळ आणि तेजस कोटमे यांनी प्राण्यांना धडपडत असताना पाहून काळजीपूर्वक मोकळं केलं. कांद्याची लागवड केलेल्या शेतात ठिबक सिंचनाच्या नळ्यांमध्ये काळवीट आणि हरिण अडकले होते. या घटनेत शेतातील उन्हाळी कांद्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ठिबक सिंचन व्यवस्था विस्कळीत झाली. कांद्याचं पीक तुडवलं गेलं. असं असलं तरी 2 निष्पाप जीव वाचवल्याचं समाधान कोटमे कुटुंबियांनी व्यक्त केलंय. या कुटुंबियाच्या मानवतेची आणि वन्यजीवांविषयी संवेदनशीलतेची ही घटना परिसरात कौतुकाची ठरली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी. कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी रेल्वेतील वाढती गर्दी आणि 12वी परीक्षा देण्यासाठी प्रवास करताना सोहम कठरे यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडे तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. आमदार मोरे यांनी समांतर रस्ता पूर्ण करण्यास सुरुवात करावी, कल्याण मुंबई आणि डोंबिवली ठाणे मार्गावर फास्ट लोकल गाड्या वाढवाव्यात, तसंच डोंबिवली ठाणे केडीएमसी बस सेवा सुरू करावी अशी सूचना केली आहे. आगामी विधानसभा अधिवेशनात या मागण्या मांडल्या जातील. प्रशासनानं लक्ष दिल्यास रेल्वेतील गर्दी कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित आणि सुकर होईल असं मोरे यांनी सांगितलं. मंगळवारी सकाळच्या सत्रात डोंबिवलीमध्ये आजदे गावामध्ये राहणारा सोहम कटरे या 12वीच्या परीक्षेला ठाण्याला जात असताना मुंब्रा आणि कलवा या रेल्वेच्या मार्गात रेल्वेमध्ये अपघात होऊन अतिशय दुर्दैवी घटना या डोंबिवलीमध्ये घडलेली आहे. आणि सतत कधी ना कधी ह्या रेल्वेमध्ये अनेक या मुंब्रा भागामध्ये असेल, कलवा भागामध्ये असेल, अनेक डोंबिवलीमधील विद्यार्थी असेल, महिला असेल, या मोठ्या गर्दीचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे काही ठिकाणी अपघात होत असतात. अतिशय दुर्दैवी घटना डोंबिवलीमध्ये परत झालेली आहे. अतिशय दुःखदायक घटना डोंबिवलीमध्ये झालेली आहे आणि अशा ह्या घटना वारंवार होतात. या घटना वारंवार होऊ नये म्हणून राज्यस्तरावर असेल, केंद्र स्तरावर असेल, या रेल्वेमध्ये चांगल्या सुखसुविधा, रेल्वे फेऱ्या शासनाच्या माध्यमातून वाढवल्या पाहिजेत. जो सकाळी गर्दीचा माहोल असतो, सकाळी 7 ते 11च्या दरम्यान, हा प्रचंड मोठा मुंबईला जाण्यासाठी चाकरमान्यांची ट्रेनला मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी आपण काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. म्हणतो रेल्वेला असलेला समांतर रस्ता असेल
आणि तो वर्षानुवर्ष ते समांतर रस्त्याची मागणी आहे. आता मार्चला अधिवेशन येणार आहे, मी एक आमदार म्हणून, की या शासनाच्या माध्यमातून समांतर रस्त्याची ही मागणी अतिशय जोर धरून आपण करणार आहोत, की बाबा हा समांतर रस्ता झाला तर त्याच्यावर रेल्वेवर असलेला हा भार, ट्रॅफिकचा भार हा कुठेतरी कमी होईल आणि कुठेतरी आपला अपघात होण्याचं प्रमाण, अपघात होणार नाही याची शाश्वती आपल्याला मिळेल. त्याचबरोबर रेल्वेचे काही जे प्रश्न आहेत की कल्याण ते ठाणा या फास्ट गाड्या आपण वाढवल्या पाहिजेत, डोंबिवली ते मुंबई या फास्ट गाड्या आपण वाढवल्या पाहिजेत, जेणेकरून कुठेतरी या ट्रॅफिक किंवा जी गर्दी होते तिथे कुठेतरी कमी होण्याचं प्रमाण होईल आणि या जे अपघात होतात गर्दीमुळे तेही कमी होतील. KDMC कडे पण आपण एक मागणी करणार आहोत की डोंबिवली पश्चिम येथून जेव्हा मानकुली आपला ब्रिज झालेला आहे, त्या डोंबिवली ते ठाणा या बस जर KDMTने चालू केल्या तर तोही रेल्वेवर असलेला भाग कमी होण्याची शक्यता आहे आणि त्याही बस आपण वाढवल्या पाहिजेत. मेट्रोचं झालं खरं तर डोंबिवलीमध्ये जास्त प्रमाणात झालं पाहिजे, म्हणजे कल्याणपासून तर वाशी असेल, माफा असेल, मानखुर्द असेल, या बाजूला जर मेट्रोचं आपण वाढवलं गेलं तर रेल्वेवर असलेला भार हा पण कमी होईल. आणि अशा अनेक समस्या जर आपण त्या बाबतीत बसून सर्वांनी एकत्र केला, लोकप्रतिनिधी असतील, रेल्वेमध्ये जे वारंवार लोकांच्या गरजेसाठी धावून जातात ते सर्व लोकप्रतिनिधी असतील, हे सर्वजण बसून आपण त्या सोडवल्या पाहिजेत. कारण डोंबिवलीमधीलच अशा घटना होतात की प्रचंड मोठ्या प्रमाणात रेल्वेवर गर्दीचा भार असल्यामुळे चाकरमानी मग त्या वेळेला गर्दी करत असतात आणि मग अपघात होण्याची शक्यता असते. असे अपघात होऊ नये म्हणून हे 4-5 जे उपाय ते आपण तातडीने सोडवले पाहिजे, जेणेकरून रेल्वेवर असलेला भार आपला कमी होईल. मग ते केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, दोन्ही शासनाने याच्यावर जास्तीत जास्त प्रयत्न करून सोडवले पाहिजेत. राज्य शासन त्याकडे लक्ष द्यावं याकरता आपण मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करणार आहात आणि हा वरती सेंट्रलला प्रश्न गेला पाहिजे याकरता पाठपुरावा करणार आहात? 100% आपण केंद्र स्तरावर ह्याचा पाठपुरावा केला जाईल. आपले खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, आपले खासदार सुरेश म्हात्रे साहेब असतील, बाल्या मामा यांच्या माध्यमातून का दोन्ही हे खासदार यांच्या माध्यमातून जे केंद्र शासनाच्या माध्यमातून असलेले रेल्वेचे प्रश्न आहे हे तातडीने कसे सोडवता येतील याच्याकडे बारकाईने लक्ष लावून आपण ते प्रश्न मांडले जातील. त्याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून काही ठिकाणी समांतर रस्ते असतील, काही ठिकाणी मेट्रोचा भाग असेल, हे अनेक कामं शासनाच्या माध्यमातून आपण सोडवण्याचा आतोनात प्रयत्न करू, जेणेकरून रेल्वेवर असलेला भार, जो रेल्वेवर प्रचंड भार आहे सकाळच्या सत्रात आणि संध्याकाळच्या सत्रात, तो कसंही करून कमी व्हायला पाहिजे याच्याकडे आपण सर्वजण प्रयत्न करू. नाशिकच्या निफाड तालुक्यातील विंचूर येथील 100 वर्ष जुनी जिल्हा परिषद शाळा बनावट कागदपत्रांच्या आधारे विकल्याचा प्रकार उघडकीस आलाय. यावर शाळेचे विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिक संतापून नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावर रस्त्यावर उतरले आणि रास्ता रोको आंदोलन सुरू केलं. मंत्री छगन भुजबळ यांनी प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकाऱ्यांना संबंधित नोंद रद्द करण्याचे आदेश दिलेत. त्यांच्या हस्तक्षेपानंतर विद्यार्थ्यांना आंदोलनातून शाळेत परत पाठवण्यात आलं. मात्र नोंद अधिकृतपणे रद्द न होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं नागरिकांनी स्पष्ट केलंय. या आंदोलनामुळे राज्यमार्गावर वाहनांची 2 किलोमीटर लांब रांग लागली होती. तरी मंत्री भुजबळ यांच्या प्रयत्नांनी विद्यार्थी सुरक्षितपणे शाळेत पोहोचले. नेमका काल आमच्या निदर्शनास आले का या शाळेची बेकायदेशीर यांनी खरेदी केलेली आहे. मुखत्यारपत्र गुजरातला बनवून खोट्या सह्या घेऊन ते मधु गायकर म्हणून त्यांनी खरेदी केलेली. काही विंचूरचे पण लोक त्यांना सामील आहे. तर ही खरेदी रद्द व्हावा. ही शाळा 100 वर्षापासून आम्ही शिकतोय, आमचे पोरं शिकताय, गोरगरिबांचे पोरं शिकताय. हे गरिबांच्या पोरांना अन्याय करताय, डायरेक्ट पैशाचा काही पण उत्मात करताय. आमचं शासनाला एकच म्हणणं आहे का ती आजच्या आज ती खरेदी रद्द करावा आणि ज्या लोकांनी हे बेकायदेशीर करेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करावा हीच विनंती करतो आम्ही गावकऱ्याच्या वतीने. जोपर्यंत ती खरेदी रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही इथून रस्त्यावरून उठणार नाही.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील गोरठा येथील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एका विद्यार्थ्यावर शिक्षिकेकडून मारहाण झाल्याचा आरोप केल्यानंतर पालक आणि ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी शाळेला कुलूप ठोकून निषेध नोंदवलाय आणि संबंधित शिक्षिकेवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी शाळेत दाखल झाले. त्यांनी पालकांची मतं ऐकून घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला आणि चौकशी करण्याचे आश्वासन दिले. दोषी आढळल्यास संबंधित शिक्षिकेवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल. तसंच विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील असं सांगितलं. गोरठा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथील एका शिक्षिकेने 5व्या वर्गातील एका मुलाला मारहाण केली. याबाबत आम्हाला तक्रार प्राप्त झाली. त्या अनुषंगाने मी आज विशाल डोंगरे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गोंदिया इथे आलेलो आहे. इथे आल्यानंतर आम्हाला कळले की मुलाला इथे मारहाण झालेली आहे. आम्ही बघितलेलं आहे आणि आता जे काही कारवाई आहे ते आम्ही आमच्या नियमानुसार करणार. जी प्रोसेस आहे ती फॉलो करून आम्ही नियमानुसार कारवाई करू. आम्ही आता गट शिक्षणाधिकारी जे इथले आमगावचे गट शिक्षणाधिकारी आहेत त्यांना चौकशी अहवाल मागू आम्ही. तो चौकशी अहवाल जसा आम्हाला प्राप्त होईल तसंच आम्ही त्यांचं कारवाई करू. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत विविध विकास कामांचं आज आमदार अनंतराव पाटील बोंढारकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. यामध्ये त्रिकूट येथील गणपती मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी 46.52 लाख रुपये, गाडेगाव येथील जोड रस्ता सुधारण्यासाठी 279.11 लाख रुपये, सिद्धनाथ मंदिर येथील शिवानंद स्वामी महाराज मठ परिसर सुशोभीकरणासाठी 49.54 लाख रुपये, तसंच तुपा येथील तुपा ते चांदासिंग कॉर्नर रस्ता विकासासाठी 197.23 लाख रुपयांच्या कामाचा समावेश आहे. आज नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आज 4 गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आत्ताच आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन त्रिकूट गणपती मंदिर 50 लाख रुपयाचा रस्त्याचं भूमिपूजन केलं. त्रिकूट गावामध्ये 1,09 लाख रुपयाचा विकास कामाचं भूमिपूजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आता आपण इथं पाहिलं गाडेगावमध्ये 2 कोटी रुपयाचं विकास कामाचं भूमिपूजन आणि ब्रिज असं रस्ता आणि ब्रिजचं 2 कोटीचं 1,79 लाख रुपयाचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे. आणि पुढं सुद्धा आता सिद्धनाथ आहे, तुपा आहे, असे मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामांचं भूमिपूजन आज आम्ही करतोय. आणि जे काही नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये ग्रामीण भागाचा विकास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे त्या दिशेने आम्ही काम करतोय. आणि पुढच्या काही काळामध्ये जे काही नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा विकास थांबलेला आहे ते पुढे नेण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो. वर्धा जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन विभागानं 201 रुग्णवाहिकांपैकी 121 वाहिन्यांचे फिटनेस प्रमाणपत्र कालबाह्य झाल्यामुळे नोटीस बजावले. केवळ 80 रुग्णवाहिकांचे योग्यता प्रमाणपत्र वैध असून उर्वरित वाहनधारकांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्याचं आवाहन करण्यात आले. विभागाच्या सूचनेनुसार प्रत्येक रुग्णवाहिकेला चालू फिटनेस प्रमाणपत्र असणं अनिवार्य आहे. प्रमाणपत्र नूतनीकरण केल्यास रुग्णवाहिकांचा वाहतूक सुरक्षिततेसह सेवा सुरू राहू शकते. ही पावलं रुग्णवाहिका सेवा सुरळीत चालवण्यासाठी आणि नागरिकांना तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ॲम्ब्युलन्स आपल्या वर्धा जिल्ह्यात ज्या रजिस्टर्ड ॲम्ब्युलन्स आहेत ते साधारण 201 ॲम्ब्युलन्स आपल्या वर्धा जिल्ह्यात रजिस्टर्ड आहेत. त्यापैकी 80 वाहनांचं जे फिटनेस आहे ते वैध आहे. जे त्यांच्याकडे वैध कागदपत्र आहेत, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण त्यांचं झालेलं आहे. आणि 121 वाहनांचं जे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यात आलेलं नाही आहे अशा वाहन धारकांना आपण नोटीस बजावलेली आहे की त्यांनी त्यांच्या वाहनांवरील जे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण लवकरात लवकर करून घेण्याबाबत त्यांना आपण नोटीस बजावलेली आहे. एक ॲम्ब्युलन्सवर आपल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत एक चलान जनरेट करण्यात आलेलं होतं. ते आम्हाला असं कळालं की म्हणजे ते वाहन जे आहे ते आरोग्य विभागाच्या ह्याच्यावर रजिस्टर्ड आहे.
मी सगळ्या वर्धा जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना, वाहन चालकांना असं आवाहन करते की त्यांची जी वाहनं ज्यांना परमिट एक्सपायर झालेले असेल किंवा फिटनेस एक्सपायर झालेले असेल, त्या सर्व वाहनांचे डॉक्युमेंटेशन हे वैध करून घेण्यात यावं. आणि योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाच्या बाबतीत असं आहे की 1 मार्च 2026 पासनं जे आपण सध्या मानवी स्वरूपातलं योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करतोय ते मशीन स्वरूपातलं मिळणार आहे. तर 1 मार्च 2026 पासनं याची शक्यता नाकारता येत नाही की नॉर्थकडनंच आपल्याकडे वर्धा जिल्ह्यात जे आपल्याला अपॉइंटमेंट्स आत्ता तुम्हाला घेता येत आहेत ते बंद करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे सर्व वाहनधारकांनी आणि चालकांनी याची नोंद घ्यावी आणि त्यांचं फिटनेस जे आहे त्याची अपॉइंटमेंट लगेच बुक करून कार्यालयात वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी आणावं, जेणेकरून तुम्हाला वैध वाहन रस्त्यावर चालवता येईल. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाल्या. आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.